मी तुम्हाला हे सांगाले, तुम्ही मागं कुणाला निवडून दिलं, कुणाला निवडून दिलं, त्याला बी असंच म्हटलं. थांबा, कुणाला निवडून दिलं, बोल द्या, बोल द्या. बोलल्याशिवाय कळणार आहे कसं? बोलल्याशिवाय कळणार आहे कसं? दिलो आम्ही कुणाला, कमळाला टाकलं मतदान, आमच्या गावात पाण्याची. खरंय. तुम्हाला काय झालंय माहितीये का? हा कमळ झाला, पण कमळानं काय केलंय, तुम्ही त्याला मतदान केला, त्याच्याकडे चला माझ्यासोबत. चला तुमच्या तेवढी हिंमत असेल तर तुमचा विकास मतदान करू शकता. आमच्या गावात पाण्याची सोय नाही, आमच्या गावात ना आल्या. आमदार कोण आहे तुमचा? आमदाराचं नाव सांगा. त्यांनाच करावं लागतंय, त्यांनाच करावं लागतंय. अभिमान पवार मी स्वतः बोलला की त्या वाटेनं रोडला पैसे दिला म्हटलं, त्या रोडला पैसे दिला म्हटलं, त्या नाल्या काढायला. आमच्या गावात नाली नाही. आता सिलेंडर बदला, ही डुप्लिकेट बोलणार लोक बदला आणि सिलेंडरला मतदान करा. आमच्या दारात तिथं पाणी थांबत बिलकुल करू. लेकर पडालते हा. स्वतः ते मिलिटरी मॅन स्वतः माझ्या नवऱ्याने पैसे खर्च करून बरोबर. मग गावात न्याय नाही. खरंय, आता बदलून टाका त्यांना. आता सिलेंडरला मतदान करा. शेतांमध्ये शेत जवळ खरंय. आणले पाणी, हे म्हातार माणूस कुठे खरंय. पाणी. त्यासाठी बदलावं लागतंय. माय कारभारी बदलावं लागतंय. कारभारी बदलल्याशिवाय कसं होणार आहे? प्याच्या पाणी कारभारी बदला, ह्याला कारभारी करा घरच्या माणसाला. हा, पाण्याची सोय नाही आमच्या गावात. घरच्या माणसाला काय तुमचा राग आम्हाला मान्य आहे, तुमचा राग मान्य आहे. हा, खरंय. मतदान करता वेदना आहे ती, ही लोकांच्या वेदना आहे ती वेदना. ही लोकांच्या वेदना आहेत, ही समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. खरंय. बरोबर. पण आम्ही काय तुम्हाला आम्ही का तुम्ही आलो आमच्या घरला, आम्ही तुम्हाला दान दिलं. आमचं पुन्हा काय करता? होय की राहिलं. म्हणून कारभारी बदला आता. हे काय लेकराला करायचं कारभारी, कुणाच्या हाताला लागायचं नाही. हा, ठामपणानं. परस नाल्या आहेत आमच्या गावाला, नाली आहे का? हो का ताई? हो ताई, पाणी आहे का? हो ताई. ह्या गावातून जोपर्यंत ह्या दोन पक्षाला मतदान पडायचं बंद होणार नाही, तोपर्यंत तिथला विकास होणार नाही. हाताला कमळाला मतदान केल्यावर हीच कंडिशन पुन्हा अजून आणली आहे. बोलायला गेलं तर हा, आता बंद त्यांना मतदान करायचं. हाताला कमळाला मतदान करायचं बंद, सिलेंडरला मतदान करायचं. कराय तुमचं मान्य आहे. खरंय. आपण शाळा चालवते तर वाटायला पाणी उभार होतं.